नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महानगर अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाची पुढाकार घेतली आहे. मुंबई क्लीन लीग या स्पर्धेची आज सुरुवात झाली असून यामध्ये मुंबईतील विविध विभाग आणि वॉर्ड्स एकमेकांसोबत स्पर्धा करत स्वच्छतेच्या कार्यात भाग घेणार आहेत. स्पर्धेची नोंदणी आज अभिनेता पद्मश्री श्री अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर सुरू झाली. या महत्त्वपूर्ण सोहळ्यात महानगरपालिकेचे प्रमुख अधिकारी तसेच आमदार, उपमहापौर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना प्रोत्साहन दिलं जात असून विविध गटांमध्ये मुंबई शहराची स्वच्छता आणि सौंदर्य वाढवण्यासाठी स्पर्धा होणार आहे. यामध्ये सहभागी होणारे गट आहेत. या स्पर्धेमुळे मुंबईतील प्रत्येक क्षेत्रात स्वच्छतेचा स्तर उंचावला जाईल आणि शहरवासीय अधिक जागरूक होतील. तुम्हीही यामध्ये सहभाग घेऊन आपल्या परिसराला स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्या. आई थिंक यू नो व्हाई आई एम आस्किंग यू कि आप लोग क्वेश्चन कर सकते हैं, क्योंकि अगर आप क्वेश्चन करेंगे तो मुझे पता चलेगा कि आपको किस हिसाब का जवाब चाहिए. देखिए, ये एक मैं आपको बताता हूँ, बहुत छोटी सी बात है. मुंबई, जैसे हम आईपीएल देखते हैं, इंडियन प्रीमियर लीग, वहीं से एक आइडिया आया था मेरे दिमाग में. तो मैंने अमित सातम जी और सर को मैंने बोला था कि क्यों नहीं हम एक ऐसा ही बनाए, मुंबई क्लीन लीग, जिसके अंदर सब पार्टिसिपेट करेंगे. क्योंकि हमारा जो ये शहर है मुंबई, हर एक इंसान को, मतलब यहाँ आप सभी जानते हैं, करीबन 2.5 करोड़ लोग रहते हैं यहाँ पे, और सबको एक अच्छी जिंदगी चाहिए. जगह छोटी है, मुंबई जो है वो जगह छोटी है, लेकिन एनर्जी बहुत ज्यादा है यहाँ, बहुत ज्यादा है. एंड इट इज अ फाइनेंशियल प्लेस ऑफ आवर कंट्री ऑल्सो. सो why don't we, everybody wants to live very happily, very clean, in a very clean environment, polluted free completely. So let's try and do something. देखिए, हम बचपन से जब भी हम स्कूल जाते हैं, हमारे पास स्पोर्ट्स डे होता है, हमारे पास एलोकेशन डे होता है, हम कोई मॉनिटर होता है, कोई नंबर 1 आता है, कोई 2 आता है, कोई 3 आता है. सो हमारा जो माइंडसेट है हमेशा ऐसा रहा है. तो मैंने सिर्फ इनको ये बात बोली थी, रानी जी को बोली थी कि क्यों नहीं हम ऐसा करें कि एक लीग शुरू करते हैं जहां पे सब पूरा का पूरा मुंबई उस पे आएगा और उस पे कंपटीशन में भाग लेगा, चाहे वो सोसाइटी हो, कॉम्प्लेक्सेस हो, होटल्स हो, स्कूल्स हो. और क्यों नहीं हम इनाम दिया जाए, जैसे हमारे यहाँ अवार्ड नाइट्स होते हैं, फिल्म फेयर अवार्ड नाइट हो गया, नेशनल अवार्ड नाइट, तो वैसे ही क्यों नहीं हम कर सकते हैं इसको. एंड द होल ऑफ मुंबई टेक्स पार्ट. दैट कैन हेल्प एवरीबडी to be having a very completely clean environment, cleanliness kind of environment, clean Mumbai. So, and आप विश्वास नहीं करेंगे, मैंने ये बात बोले करीबन 4 या 5 महीने हुए, and I never thought that it would come out so fast. 4 महीने के अंदर इन्होंने ये इतना बड़ा सब कुछ तैयार कर दिया है, and they are ready with the QR code and everything, the signs and everything, and they were talking about हम कैसे इसको पब्लिसाइज करेंगे, पूरे मुंबई को इसके अंदर भाग लेना है. ये बहुत कुछ बदल सकता है. देखिए, हम हमेशा बीएमसी पे डिपेंड करते हैं कि वो सफाई करे, लेकिन हम एज अ सिटीजन क्या करते हैं. तो अब वक्त आ गया है सिटीजन को बीच में आने का. मुंबई से हम इतना कुछ ले लेते हैं लेकिन कभी ज्यादा देते नहीं. तो दिस इज जस्ट अ वे ऑफ अस शोइंग टू बीएमसी दैट वी आल्सो केयर. थैंक यू. श्री प्रभाकर शिंदेजी, श्री कणकरजी, या ठिकाणी उपस्थित असणारे इतर सर्व पदाधिकारी, नगरसेवक, माझे सहकारी अधिकारी अश्विनी जोशीजी, किरण टिकावरजी, मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. एक अत्यंत चांगला उपक्रम मुंबई महापालिकेतर्फे जाहीर करण्यासाठी आणि या माध्यमातून या उपक्रमामध्ये मुंबईकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यासाठी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे. शहराची स्वच्छता राखणं हे महापालिकेचं मूलभूत कर्तव्य आहे आणि मुंबई महापालिका शहरातील घनकचरा व्यवस्थापन, रस्त्याची सफाई, इमारतींचा राडारोडा हटवणे अशा स्वरूपाची
स्वच्छतेची कामं सातत्याने करत असतो. पण आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्या वेळेला आपण आपल्या शहराची तुलना बाहेरील स्वच्छ शहरांशी करतो त्यावेळेला प्रकर्षानं आपल्याला असं जाणवून येतं की जोपर्यंत शहराच्या स्वच्छतेमध्ये लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावरती आपण घेऊ शकत नाही तोपर्यंत आपण महापालिकेच्या यंत्रणेमार्फत किती स्वच्छता केली तरी त्याच्यामध्ये कमतरता राहू शकते. आणि म्हणून लोकांच्या सहभागामधून शहर स्वच्छ ठेवणे, शहर स्वच्छ ठेवल्यामुळं आपलं आरोग्य देखील चांगलं राहील. आणि लोकांचा सहभाग घेणं म्हणजे केवळ त्यांना आवाहन करणं नव्हे तर त्यांचा सहभाग अधिक चांगल्या पद्धतीने उत्साहाने घेणं यासाठी मला आनंद वाटतो. आणि मी सर्वांच्या अनुमतीने या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही मुंबई क्लीन लीग अशी एक मुंबईकरांच्या सहभागाने करायची स्वच्छता स्पर्धा या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत. ही कल्पना मुळात श्री अक्षय कुमारजी यांची होती आणि त्यांनी स्वतःहून या पूर्ण मुंबई क्लीन लीग मध्ये पुढाकार घेण्याचं समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांना आवाहन करण्याचं आणि ज्याला आपण ब्रँड अँबॅसेडर म्हणतो असं त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. आणि इथं उलटा प्रकार होता की साधारणतः आम्हाला अभिनेत्यांच्या किंवा क्रिकेटपटूंच्या किंवा सेलिब्रिटींच्या मागे लागावं लागतं. इथं अक्षय कुमारजी स्वतः आमच्या मागे लागले होते की तुम्ही ही स्पर्धा कधी तयार करता, कधी जाहीर करता आणि त्याचा तपशील कधी जाहीर करता. सो थँक्यू व्हेरी मच अक्षय कुमारजी. आणि हे सगळं घडवून आणण्याचं काम अमित साटमजी यांनी केलं. याच्यामध्ये जे काही क्रिएटिव्ह इनपुट्स होते ते देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर ही स्पर्धा आता आम्ही जाहीर करत आहोत. ही स्पर्धा जाहीर केल्यानंतर ताबडतोब सुरू होईल आणि डिसेंबर पर्यंत चालू राहील. याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज असतील ज्याच्यामध्ये हाऊसिंग सोसायटी, शाळा, इस्पितळं, स्लम कम्युनिटीज, कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट, पब्लिक टॉयलेट, गार्डन, मार्केट अशा वेगवेगळ्या संस्था याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील. प्रत्येक संस्थेसाठी त्याचे निकष काय असतील, त्या स्पर्धेमध्ये त्यांना कशा पद्धतीने सहभागी होता येईल याचे सविस्तर तपशील दिला जाईल. त्या स्पर्धेला पारितोषिक दिले जातील. या सर्व पारितोषिकांचा आमची अशी कल्पना आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांचा वेळ आणि अर्थातच अक्षय कुमारजी यांचे सर्व सहकारी यांचा वेळ लक्षात घेऊन साधारणतः डिसेंबर मध्ये याचा एक मोठा कार्यक्रम हा पारितोषिक वितरणाचा केला जाईल. आणि याच्यामध्ये जे सहभागी होऊन पाहणाऱ्या संस्था आहेत या सर्व संस्थांना QR कोड दिले जातील. त्यांना फोटो अपलोड करण्याची सुविधा दिली जाईल. त्यांनी त्या ठिकाणी आपला क्षेत्र सहभागी ठेवण्यासाठी वेस्ट सेग्रिगेशन असेल आणि सहभागी होण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक असतील त्याचे निकष पूर्ण करावेत. लोकांना सहभागी होण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित करावं. त्यांना प्रॉपर्टी टॅक्स मधून सूट दिली जाईल, बक्षिस दिली जातील. आणि बक्षिसाची सूट ह्याच्यापेक्षा सुद्धा एक शहराच्या आणि आपल्या परिसराच्या स्वच्छतेच्या अभिमानाचा विषय म्हणून सर्व मुंबईकरांनी याच्याकडे पाहिलं पाहिजे. ही सर्व स्पर्धा अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेतली जाईल. याचं तपासणी करण्यासाठी म्हणजे ज्याला आपण इव्हॅल्युएशन म्हणतो ही केंद्र शासनाची ही संस्था करेल. आम्ही त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. याचं सर्व नियंत्रण जे आहे ते आमचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट विभाग जो आहे याचं सर्व मॉनिटरिंग करेल. मी पुन्हा एक वार आणि याचा तपशील सर्व मीडियाला या प्रेस नोट मध्ये आपल्याला दिला जाईल. मी पुन्हा एक वार श्री अक्षय कुमारजी, अमित साटमजी यांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय की एक चांगली ऊर्जा आणि प्रेरणा या निमित्तानं या शहरामध्ये निर्माण होईल
and I am sure that this will set a new kind of a milestone in our city's overall cleanliness, as well as cleanliness is a first step towards better health, and health बद्दल अक्षय यांच्यापेक्षा जास्त चांगलं कोण सांगू शकेल. सो थँक्यू व्हेरी मच अक्षयजी. तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.